श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलवर. बाळा, आजचा दिवस साधा नाही आहे. हा दिवस 100 वर्षांनी एकदाच येतो. होय, आजचा हा सकाळचा क्षण तुझ्या आयुष्यात एक मोठा बदल घडवण्यासाठी आलाय. जर तू हा संदेश ऐकतोयस तर समज हा योगायोग नाही आहे, ही स्वामींची निवड आहे. होय बाळा, लाखो लोकांमधून तुला निवडून हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचवला गेलाय. आज दुर्लक्ष केलंस तर पुन्हा असा दिवस येणार नाही. म्हणून डोळे बंद कर, मन शांत कर आणि पूर्ण विश्वासाने हा संदेश ऐक. बाळा, आज सकाळी उठल्यापासून तुला काहीतरी वेगळं जाणवत असेल. मन थोडं बेचैन आहे. काहीतरी बदल होणार असं वाटतंय. कारण आजचा दिवस साधा नाही. आज स्वामी स्वतः तुला सांगतायत तुझं दुःख आता संपण्याच्या मार्गावर आहे. तू खूप सहन केलं आहेस बाळा. लोकांनी तुला समजून घेतलं नाही. तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला. तू सगळ्यांसमोर हसत राहिलास, पण एकट्यात खूप रडलास. स्वामी सगळं पाहत होते. तुझा एक एक अश्रू त्यांनी पाहिलाय आणि म्हणूनच आज त्यांनी तुला हा खास दिवस दिलाय. तुला वाटत असेल माझ्याच वाट्याला एवढं दुःख का? पण बाळा, ज्यांचं नशीब मोठं असतं त्यांच्यावरच जास्त परीक्षा घेतल्या जातात. तू हार मानली नाहीस. तू अजूनही विश्वास ठेवून आहेस. म्हणूनच आजचा दिवस तुझ्यासाठी चमत्कार घेऊन आलेला आहे. आज सकाळी जेव्हा तू उठलास त्या क्षणापासून तुझ्या आयुष्यात एक नवीन ऊर्जा सुरू झाली आहे. ही ऊर्जा तुझं नशीब बदलणार आहे. आज केलेली प्रार्थना, आज घेतलेला निर्णय, आज केलेलं एक चांगलं काम तुझं भविष्य पूर्णपणे बदलू शकतं बाळा. स्वामी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुला जे अशक्य वाटतंय तेच शक्य होणार आहे. तुझ्या आयुष्यात अचानक पैसा येईल, चांगली बातमी येईल, अडथळे दूर होतील. पण एक अट आहे. आजचा दिवस वाया घालवू नकोस. आज सकाळी 11 वेळा स्वामींचं नाव घे, मनापासून प्रार्थना कर आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐक. कारण हीच ती वेळ आहे जिथं तुझं नशीब वळण घेणार आहे. आज संध्याकाळपर्यंत तुला एक संकेत मिळेल. कदाचित एखादी चांगली बातमी, एखादा फोन कॉल किंवा अचानक आलेली संधी. हा संकेत असेल की स्वामी तुझ्यासोबत आहेत बाळा. तुझं मन खूप शक्तिशाली आहे, पण तू त्याला कमकुवत समजतोयस. आजपासून तू स्वतःला सांग, मी मजबूत आहे स्वामी, माझ्यासोबत आहेत, माझं नशीब बदलतंय. हे शब्द तुझं आयुष्य बदलतील. तुला वाटत असेल कोणीच माझं नाही, पण बाळा, स्वामी आहेत. तू एकटा नाही आहेस, कधीच नव्हतास. तू जेव्हा रडलास तेव्हा स्वामी तुझ्यासोबत होते. तू जेव्हा तुटलास तेव्हा त्यांनी तुला सावरलं. आजपासून तुझं आयुष्य हळूहळू बदलायला सुरुवात होईल. नकारात्मक लोक दूर जातील, चांगले लोक तुला भेटतील, नवीन संधी मिळतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुझ्या मनाला शांती मिळेल. बाळा, तू अजूनही हा संदेश ऐकतोयस म्हणजेच तुझं नशीब खरंच बदलायला सुरुवात झाली आहे. कारण प्रत्येकाला हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्याची संधी मिळत नाही. काही लोक मध्येच सोडून जातात आणि तिथंच त्यांचा चमत्कार थांबतो. पण तू थांबला नाहीस. म्हणूनच आता मी तुला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी खूप कमी लोकांना माहिती आहे. बाळा, आजच्या या 100 वर्षांनी आलेल्या दिवशी स्वामी एक खास संकेत देतात. हा संकेत सर्वांना दिसत नाही, फक्त त्यांनाच दिसतो जे मनापासून विश्वास ठेवतात. आज तुला 3 संकेत मिळू शकतात. पहिला संकेत जो आहे, तुला अचानक शांत वाटेल. जिथं तुझं मन नेहमी अस्थिर असायचं तिथं आज शांतता येईल. दुसरा संकेत, तुला एखादं नाव, एखादी व्यक्ती किंवा एखादी संधी वारंवार आठवेल. हा योगायोग नाही आहे, हा मार्ग आहे. तिसरा संकेत, तुला काहीतरी गमावल्यासारखं वाटेल. पण बाळा, हे गमावणं नाही, हे नवीन मिळण्याची सुरुवात आहे. तू अजूनही भूतकाळात अडकला आहेस. तुला अजूनही कोणीतरी दिलेलं दुःख, कोणीतरी केलेली फसवणूक आणि तुटलेली नाती हे सगळं आठवतंय. बाळा, स्वामी सांगतात, जे केलं ते परत येणार. जे गेलेलं आहे ते परत येणार नाही, पण जे येणार आहे ते खूप खूप मोठं आहे. तू ज्या गोष्टीला धरून बसलाय तीच तुझ्या पुढच्या आनंदाच्या आड येईल.
आज तुला एक निर्णय घ्यावा लागेल, भूतकाळ सोडायचा की आयुष्यभर दुःखात राहायचं. हा निर्णय छोटा वाटतो, पण हाच तुझं आयुष्य बदलणार आहे. स्वामी म्हणतात, जो सोडतो त्यालाच मिळतं. बाळा, तुझी अजून एक छोटी परीक्षा आहे. आज दिवसभरात कोणीतरी तुला त्रास देईल, कदाचित शब्दांनी, कदाचित त्यांच्या वागण्यातून, पण तू रागवू नकोस, कारण हीच ती परीक्षा आहे. जर तू शांत राहिलास तर समज तू पास झालास आणि मग तुझा चमत्कार निश्चित आहे. डोळे बंद कर बाळा. कल्पना कर तू आनंदात आहेस, तुझ्या घरात हसू आहे, तुझ्या हातात पैसा आहे आणि तुझ्या चेहऱ्यावर समाधान आहे. ही कल्पना नाही आहे, हे तुझं भविष्य आहे. तुझा सर्वात मोठा शत्रू कोण आहे माहिती आहे का? तुझं स्वतःचं मन. ते तुला घाबरवतं, ते तुला थांबवतं, पण आज तू त्यावर विजय मिळवणार आहेस बाळा. नकारात्मक विचार आले तर लगेच थांबव. स्वतःशी चांगलं बोल आणि स्वामींचं नाव घे. बाळा, किती वेळा तू एकट्यात रडलेला आहेस, कोणालाही न सांगता. तुला वाटतं कोणीच समजत नाही, पण आज स्वामी सांगतायत, मी तुझं सगळं ऐकलंय. तुझा प्रत्येक शब्द, तुझं प्रत्येक दुःख, आता त्याचं फळ तुला मिळणार आहे. आजपासून पुढचे 7 दिवस तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. एखादी मोठी बातमी येईल, एखादं काम पूर्ण होईल किंवा एखादी इच्छा पूर्ण होईल, पण तू विश्वास ठेवलास तरच बाळा, आता पुढच्या भागात मी तुला सांगणार आहे कोणत्या वेळेला तुझा चमत्कार होईल आणि कोणती एक गोष्ट केली तर तो नक्की घडेल. ही माहिती खूप गुप्त आहे, म्हणून पुढचा भाग नक्की ऐक. बाळा, आता जो भाग तू ऐकणार आहेस तो खूप खास आहे, कारण इथंच तुझ्या आयुष्यातील मोठा बदल सुरू होतो. तू आत्तापर्यंत जे काही ऐकलंस ते तुला तयार करण्यासाठी होतं. आता तुला सत्य सांगण्याची वेळ आलेली आहे. तुझ्या मनात एक प्रश्न सतत येतोय, माझा चमत्कार नेमका होणार कधी आहे? स्वामी सांगतात, वेळ जवळ आली, पण ती वेळ समजून घेण्यासाठी तुला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. चमत्कार कधीच आवाज करून येत नाहीत, तो नेहमी शांतपणे येतो. आज रात्री, होय बाळा, आज रात्री 11 ते 3 या वेळेत तुझ्या आयुष्यात एक अदृश्य बदल होणार आहे. तू झोपलेला असशील, पण तुझं नशीब जागं असेल. ही वेळ साधी नाही आहे. ही वेळ आहे ऊर्जा बदलण्याची, नशीब वळवण्याची आणि चमत्कार घडण्याची. आज रात्री तुझ्या मनात अचानक शांती येईल, तुझ्या विचारांमध्ये स्पष्टता येईल आणि तुझ्या आयुष्याचा मार्ग स्पष्ट होईल. काही लोकांना स्वप्नात संकेत मिळेल, काहींना दुसऱ्या दिवशी सकाळी चांगली बातमी मिळेल आणि काहींना अचानक अशी संधी मिळेल जी त्यांनी कधीच अपेक्षित केली नव्हती. पण बाळा, हा चमत्कार घडण्यासाठी तुला एक छोटी गोष्ट करावी लागेल. आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 2 मिनटं डोळं बंद करून फक्त तुला एकच वाक्य बोलायचं आहे, स्वामी, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. बस, हे एक शब्द तुझं आयुष्य बदलू शकतात. तुला वाटतं माझ्याच आयुष्यात इतकं अडथळे काय येतात? कारण तू साधा नाही आहेस. तुझं नशीब खूप मोठं आहे. ज्याचं भविष्य मोठं असतं त्यालाच जास्त अडचणी येतात. हे अडथळे तुला थांबवण्यासाठी नाही आहेत, तुला मजबूत बनवण्यासाठी आहेत. तू स्वतःला ओळखत नाहीस. तुझ्यात इतकी ताकद आहे की तू काहीही करू शकतो, पण तू घाबरतोयस, तू स्वतःवर शंका घेतोयस. आजपासून हे सगळं संपणार आहे. तू स्वतःवर विश्वास ठेवणार, तू पुढे चालणार आणि तू जिंकणार. बाळा, एक प्रश्न स्वतःला विचार, मी शेवटचा वेळ कधी मनापासून हसलो होतो? कदाचित तुला ते आठवणार सुद्धा नाही, कारण तू खूप काळापासून फक्त जगतोयस. पण आता तू फक्त जगणार नाही आहेस, तर तू आनंदात जगणार आहेस. आजपासून तुझं नशीब हळूहळू बदलायला लागेल. लोकांचा तुझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि तुझ्या आयुष्यात सकारात्मकता येईल. पण तुला एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागेल, ती म्हणजे विश्वास सोडू नकोस. बाळा, इथपर्यंत पोचलाच आहेस म्हणजेच तू हार मानणाऱ्यांपैकी नाहीस, तू निवडलेल्या पैकी आहेस. आणि आता तो क्षण आलाय जिथं स्वामी तुला अंतिम सत्य सांगणार आहेत. बाळा, तुला कसं कळेल की तुझ्या आयुष्यात चमत्कार सुरू झालाय? स्वामी सांगतात, जेव्हा तुझ्या मनात अचानक शांती येईल, जेव्हा तुला कारण नसताना आनंद वाटेल,
जेव्हा तुझ्या मनातील भीती तुला कमी वाटेल, समज तुझा बदल सुरू झालेला आहे. कारण खरा चमत्कार बाहेर नाही, तर तो आधी तुझ्या आत घडतो. तू इतके दिवस वाट बघत होतास ना, कोणीतरी येईल आणि तुझं आयुष्य बदलून टाकेल. पण आज स्वामी तुला सांगतात, तुझं आयुष्य बदलणारी व्यक्ती तू स्वतःच आहेस. होय, स्वामी फक्त मार्ग दाखवतात, पण त्या मार्गावर चालायचं काम हे तुलाच करावं लागेल. आजपासून तू फक्त हा एक नियम पाळ. रोज सकाळी उठल्यावर स्वतःला सांग, आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. रात्री झोपताना स्वामींचं नाव घे आणि मनापासून त्यांचा आभार मान. हा छोटासा नियम तुझं आयुष्य संपूर्णपणे बदलू शकतो. तुला खूप वेळा असं वाटत असेल की मी एकटाच आहे, पण आज हे लक्षात ठेव, तू कधीच एकटा नव्हतास. स्वामी प्रत्येक क्षणी पावलोपावली तुझ्यासोबत होते. तू पडलास तेव्हा स्वामींनी तुला उचललं, तू रडलास तेव्हा सुद्धा स्वामींनी तुला सावरलं आणि आज स्वामी तुला पुढे ढकलत आहेत. आजचा दिवस तुझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट आहे. आजपासून तू स्वतःवर विश्वास ठेवणार, तू नकारात्मक लोकांपासून दूर राहणार आणि तू स्वतःचं आयुष्य घडवणार. तुझं भविष्य खूप सुंदर आहे बाळा. आता डोळे बंद कर, मन शांत कर आणि माझ्यासोबत बोल, स्वामी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. माझं आयुष्य तुमच्या हवाली आहे. मला योग्य मार्ग दाखवा. बस इतकंच तुझी प्रार्थना स्वामी समर्थांपर्यंत पोचलेली आहे. बाळा, हा संदेश तुला उगाच मिळालेला नाही. तू खास आहेस, तुझं नशीब खूप मोठं आहे आणि तुझ्या आयुष्यातला चमत्कार सुरू झालेला आहे. फक्त तू स्वामी समर्थांवर विश्वास ठेव. बाळा, तू बाहेरच्या जगात खूप उत्तर शोधलीस आजपर्यंत, लोकांकडे, नात्यांमध्ये, पैशात सुद्धा, पण तुला खरी शांती मात्र कुठेच मिळाली नाही. कारण बाळा, तुझं उत्तर बाहेर नाही आहे, ते तुझ्या आतच आहे. आणि आज पहिल्यांदा तू स्वतःला ऐकायला सुरुवात केली आहेस. बाळा, हे लक्षात ठेव, पुढचे येणारे 21 दिवस तुझ्या आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. या 21 दिवसांमध्ये तुला 3 मोठे बदल दिसतील आयुष्यात. पहिला बदल म्हणजे तुझ्या आयुष्यातील एक मोठी समस्या संपेल. दुसरा बदल, एक नवीन संधी तुझ्या दारात येईल. आणि तिसरा बदल, एक व्यक्ती तुझ्या आयुष्यात येईल किंवा परत येईल. पण ही सगळी दारं उघडण्यासाठी तुला विश्वास ठेवावा लागेल. लोक तुला सोडून गेले, काही कारणाशिवाय गेले, काही स्वार्थासाठी गेले, पण ते सगळे तुझ्यासाठी चुकीचे होते बाळा. म्हणून स्वामी म्हणतात, ज्यांनी तुला सोडलं, उलट त्यांनी तुझा मार्ग मोकळा केला. आज तू जिथं आहेस ना, ते तुझ्यासाठी अगदी योग्य आहे. बाळा, तू फक्त जगण्यासाठी जन्माला आला नाही आहेस. तुझं एक मिशन आहे, ध्येय आहे. तुझ्याकडे एक विशेष स्पेशल ताकद आहे. कदाचित तुला ते सगळं अजून कळलेलं नाही आहे, पण खूप लवकर तुला ते कळेल आणि त्या दिवशी मात्र तुझं आयुष्य संपूर्णपणे बदलून जाईल. आता मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो. तुझं दुःख दूर होवो, तुझ्या घरात आनंद नांदो, तुझ्या आयुष्यात यश येवो. स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुझ्यावरती राहो. बाळा, जर तू इथपर्यंत ऐकलं असशील तर एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेव, तू कमकुवत नाही आहेस, तू हरलेला नाही आहेस. तू फक्त थोडा थकलेला आहेस आणि आता तुला विश्रांती मिळणार आहे. बाळा, पुढच्या 24 तासात तुला एक छोटासा संकेत मिळेल. तो संकेत काहीही असू शकतो. एखादा शब्द असू शकतो, एखादी व्यक्ती असू शकते किंवा एखादी घटनासुद्धा असू शकते. पण तो संकेत इग्नोर करू नकोस, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नकोस, कारण तो संकेतच तुझ्या चमत्काराची सुरुवात असेल. जर तुला वाटत असेल की हा संदेश तुझ्यासाठीच होता, तर कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ असं लिही किंवा जय जय स्वामी समर्थ असं लिही. तर हा व्हिडिओ तुला आवडला असेल, या व्हिडिओतील माहिती तुला आवडली असेल तर चॅनलला लाईक कर, शेअर करा आणि एका व्यक्तीला, ज्याला सध्या या संदेशाची खूप खूप गरज आहे, कारण कदाचित तूच कोणाच्या तरी आयुष्यात चमत्कार घडवणार असशील, अशा व्यक्तीला हा व्हिडिओ नक्की शेअर कर. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.